महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागात आहोत. चला तर आता आपण बघितलं की कशा रीतीने शीतयुद्ध सुरू होतं. त्या शीतयुद्धामध्ये काय काय महासत्ता घडामोडी करत होत्या आपापल्या देशामध्ये. त्याच्यानंतर त्यांना मदत करणारे काही विकसनशील अशी राष्ट्र होती. ते आपला आर्थिक व्यवहार आणि आर्थिक प्रबळ मजबूत होण्यासाठी काय काय प्रयत्न करत होते. मग त्याच्यातून संघटना निर्माण केली. तर आता पुढे पुढे आहे अलिप्ततावाद. म्हणजे काय? अलिप्ततावाद. परत एकदा बोलते, अलिप्ततावाद म्हणजे अलिप्त म्हणजे काय, तर थोडस वेगळं राहायचं. तर काय बघूया. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचं द्विध्रुवीकरण होत होतं, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्त्यांच्या स्पर्धेत सामील व्हायचं नव्हतं. आता इथून स्पष्ट दिसतंय आपल्याला, बरोबर, की या महासत्तांच्या युद्धामध्ये काही काही देश असे होते, काही काही राष्ट्र अशी होती की ज्यात त्यांना ती हे युद्धाची परिस्थिती आणि त्यांना सामील व्हायचं नव्हतं. कारण त्याच्यामुळे नुसतं नुकसानच आणि हानीच होणार असेल आणि शिवाय त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही, तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये यायचं नव्हतं. तर मग पुढे काय झालं, तर अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं. म्हणजे आम्हाला तुमच्या बरोबर नाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. दोन महासत्ता कोणत्या होत्या? एक रशिया, एक अमेरिका, बरोबर. या दोन महासत्ता युद्ध नको ही परिस्थिती घेण्यासाठी शीतयुद्ध करत चाललेलं, बरोबर आहे. या दोन्ही सत्तांना काही राष्ट्र सामील आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचा समावेश आहे, परंतु त्याच्यातले काही राष्ट्र आर्थिक बळाला जास्त महत्व देत आहेत. पाठिंबा विकास चालनेला जास्त महत्व देऊन आर्थिक बळ प्रबल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्याच्यामध्ये काही राष्ट्र अशी होती की त्यांना या राष्ट्रामध्ये भाग घ्यायचा नाही. मग त्यांनी काय स्वीकारलं? वेगळं राहायचं, आपण अलिप्त राहायचं. त्याला अलिप्ततावाद असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? अलिप्ततावाद. अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्वाची चळवळ होती बघा. कारण ते लोक त्यांना कसलीच मदत करणार नाही, ते वेगळेच राहणार. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढे चला. अलिप्ततावादी चळवळ दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका या खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्वपूर्ण अशी एक चळवळ होती. खूप आपण छान असं त्याच्यामध्ये शिरलोय विद्यार्थी मित्रांनो, की आता आपण ह्याचा अतिशय छानरित्या अभ्यास करणार आहोत. तुम्हाला अगदी समजून येईल बघा. आता पुढं विस्तार आहेच, त्याच्यातून तुम्हाला कळेल. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, नीट लक्षात घ्या, आपल्या भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, नाव बघा, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन 1961 पासून सुरू झाली. याचा अर्थ काय होतो की आपला भारत देश सुद्धा या अलिप्ततावादी चळवळीमध्ये सामील झालेला होता, बरोबर. कारण आपल्याला पण युद्ध आणि युद्धासारखे प्रसंग हे नको होते. आपला देश कसा अगदी शांततापूर्ण देश आहे, अगदी बघा पूर्वीपासूनच आपण बघण्यात आलं. आणि आता आपल्या अभ्यासाच्या नुसार त्यांनी ह्या सगळ्या लोकांनी काय केलं? अलिप्ततावादी चळवळ सुरू केली 1961. आता पुढे बघूया. आता ह्याचं मूल्यमापन. अलिप्ततावादी चळवळीनं वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला. त्याच्यानंतर सगळे काही आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवायचे असं या चळवळीनं संपूर्णपणे प्रोत्साहन आणि उत्तेजन असं दिलं.
वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद. किती छान सुंदर असं त्यांनी सुरुवातच केलेली आहे की ह्याला त्यांनी ह्या चळवळीनं विरोध केला. गोरा काळा असं काही मानायचं नाही, सगळं पुढे. हे उदाहरण आहे एक. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. आपलं नेतृत्व कुणी केलं? पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा भारत या देशाने म्हणजे आपल्या देशाने या चळवळीला पूर्णपणे पाठिंबा दिला. पूर्ण पाठिंबा, पूर्ण सहकार्य होतं की नकोय, आम्हाला कुणाच्याच महासत्तेच्या स्पर्धेत जायचं नाहीये आणि आम्हाला युद्धासारखे भीषण प्रसंगांना सामोरं पण जायचं नाही. शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचं महत्व कमी नाही आलं. आणि ते कमी नाही आलं याला कारण आहे, कारण महासत्तांमधल्या स्पर्धा जरी कमी झाल्या, बंद झाल्या, सगळं झालं बंद, तरी ह्याच्यातले जे मुद्दे होते या चळवळीतले, अलिप्ततावादी चळवळीमधले जे मुद्दे होते ते अतिशय सगळ्या राष्ट्रांना योग्य आणि पोषक असे होते की ज्याच्यामुळे प्रत्येक राष्ट्र आपापला व्यवस्थित विकास करून समृद्धतेने व्यवस्थित स्वतंत्रपणे राहू शकत होते. म्हणून त्याच्यानंतर मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यावर अलिप्ततावादी चळवळ ही आधारलेली आहे. म्हणजे त्यांचं एक मुद्दा त्यांनी सांगितलेला एक महत्वाचा मुद्दा की ही जी चळवळ आहे हा मानवतावाद. मानवतावाद म्हणजे जरूर विद्यार्थी मित्रांनो की मानहानी करू नये, युद्धासारख्या प्रसंगामध्ये जी जीवितहानी होते तशी नका करू. जागतिक शांतता ठेवा आणि समानता, एकमेकांशी सहकार्याने, सामंजस्याने व्यवस्थित व्यापारी संबंध, राजकीय संबंध हे प्रस्थापित करून सर्व जगात शांतता निर्माण करावी, हेच या संघटनेचं, ह्या चळवळीचं हे मुख्य उद्देश होतं आणि त्याचंच हे मुख्य मूळ होतं. या चळवळीनं अल्पविकसित राष्ट्रांना सुद्धा एकत्र येण्यास प्रेरित केलं होतं. अल्पविकसित म्हणजे त्यांचा विकास थोडासा कमी झाला होता किंवा ती विकसनशील अशी राष्ट्र नाहीये, अशी राष्ट्र सुद्धा एकत्र यायला थोडासा त्या पण राष्ट्रांना बरं वाटलं, कारण ते राष्ट्र थोडेसे विकासात कमी होते, त्याच्यामुळे युद्धात एकदम सहभागी होणं त्यांना पण शक्य नव्हतं. पण ह्या चळवळीमुळे ते पण प्रेरित झाले आणि त्यांना हा अलिप्ततावादी चळवळीचा पाठिंबा देणं बरं वाटलं, जेणेकरून सगळी भीषण परिस्थिती आपण अनुभवणार नाही. त्याच्या पुढे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने खूप मदत केली. निशस्त्रीकरण, मानवी हक्काचे संवर्धन याबाबत सुद्धा ते अगदी ठाम आणि ठोस भूमिकेमध्ये राहिले. प्रत्येक मार्ग हा शांततामयच मार्गाने, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे युद्ध नाहीये हे या चळवळीने दाखवून दिलं. तसेच गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. आताच आपण त्याच्याबद्दल बोललो. आपले मुद्दे आहेत ते आपण स्पष्ट करत आहोत अतिशय व्यवस्थितरित्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी या चळवळीने केली, NIEO. बरोबर. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शीतयुद्ध संपलं तरीही अलिप्ततावादी चळवळीचं महत्व काय कमी झालं नव्हतं. त्याच्यानंतर परत एकदा आपण थोडेसे मुद्दे आपले परत थोडेसे प्रकाशात आणतोय की कोणत्याही प्रकारचे सामाजिक आणि आर्थिक बदलाचे प्रवाह या आंतरराष्ट्रीय राजकारणात आले. म्हणजे एकंदरीत्या काय झालं की संपूर्णपणे शांतता स्थापण्यासाठी जी चळवळ होती ही लागू पडली या अलिप्ततावादी चळवळीने सर्व राष्ट्रांना. त्याच्यानंतर प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला, कारण युद्धासारखे प्रसंग टाळून आपण दुसऱ्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो, पण युद्धासारखी परिस्थिती पटकन हाताळता येत नाही. म्हणून त्याच्या पुढे आता आपण काय शिकलो तर ह्याच्यामध्ये थोडेसे आपले प्रश्न. अलिप्ततावाद कशाला म्हणतात? शीतयुद्ध काळातील एक महत्वाची चळवळ कोणती? या चळवळीत कोण कोण सहभागी झाले होते? त्याच्यानंतर अलिप्ततावादी चळवळीने कोणाला विरोध केला आणि म्हणजे कोणत्या गोष्टीला आहे, कोणतं आहे ते, कोणत्या शाश्वत मूल्यावर अलिप्ततावादी चळवळ उभारलेली आहे, आधारलेली आहे आणि अलिप्तता
वादी चळवळ हे थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती सांगायची, म्हणजे पूर्ण प्रश्नोत्तर त्या अलिप्ततावादी चळवळीवरच आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. चला.